संविधानाच्या प्रतिकृतीशी विटंबना झाल्यानं परभणीत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत निषेध नोंदवलाय। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीशी विटंबना एका माथे फिरून केली आहे। या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र पाहायला मिळाले। घटना घडल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं परभणी बंदची हाक देण्यात आली होती। सकाळपासूनच संपूर्ण शहरभरातील प्रतिष्ठान बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरातील विविध भागातून आंबेडकर संघटनेचे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते। खानापूर फाटा तसेच वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यान सुपरमार्केट परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच जिंतूर रोड येथील विसावा फाटा आणि बस स्टँड परिसरात देखील जमाव मोठ्या संख्येने जमला होता। तर हे कृत्य करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत संपूर्ण परभणी शहरभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन पाहायला मिळालं। या आंदोलनात विशेष करून महिला आणि तरुणी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। तर यावेळी परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील यांनी प्रत्यक्ष शहरात फिरून जनतेस शांत राहण्याचे आवाहन केले। तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं। सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेलं आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंत चालूच होतं। प्रतिनिधी राहुल बाहिवळ, न्यूज टुडे 24 परभणी। तर मी शहरात सकाळपासून फिरतोय। ठीक आहे, काही ठिकाणी टायर जाळण्याचं काम केलं असेल किंवा दगडफेक झालेली आहे, गिट्टी फेकण्याचं काही युवकांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे। पण सध्या शहरामध्ये शांतता आहे। माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने आजचा हा बंद पाळायचा। कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। जशा प्रकारचं विटंबना संविधानिक करण्याचा प्रयत्न काही एका युवकाने केलेला आहे। ठीक आहे, तो मनोरुग्ण आहे का काय त्याचा संपूर्ण तपास होईल आणि ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला 100% शिक्षाही मिळणार आहे। पण माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण कायदा हातात घेता कामा नाही आणि सर्वसामान्य माणसाला यामध्ये त्रास होऊ नये याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे। आणि विशेष करून युवकांना मी आवाहन करतो की आपण कायदा हातात घेऊ नका, आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे। ठीक आहे, आज काही प्रमाणामध्ये कुठं जाळपोळ करण्याचा प्रयत्न होतो आहे, पण आता सध्याच्या घडीला परिस्थिती 100% नियंत्रणाखाली आहे। विशेष पोलीस फोर्ससुद्धा मी मागवलेला आहे। IG बरोबर माझं बोलणं झालेलं आहे, कलेक्टरबरोबर बोलणं झालेलं आहे, पोलीस अधीक्षकाबरोबरही माझं बोलणं झालेलं आहे। माझे हात जोडून सर्व जनतेस विनंती आहे की आपण परभणीकर आहोत, आपण शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला पाहिजे। निश्चितच ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला 100% शिक्षा ही 100% झाल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मी मांडेल आणि या निमित्तानं CBIची चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे। प्रश्न असा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, त्यानंतर अनेक पुतळ्यांचा प्रश्न आहे, इथं सुरक्षा कठडा नाही तसा जसा असायला पाहिजे। याबाबतीत काय सांगाल? प्रशासनाची चूक आहे, कुणाची चूक आहे आणि ही जी घटना घडलेली आहे याला जबाबदार कोण मानतात? ठीक आहे, कटडा वगैरे असणं हे जरुरी आहे समजा एक महापुरुषाच्या पुतळ्यांच्या समोर, पण ठीक आहे, जी घटना घडलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। त्याच्यावर कडक अशी कायद्याद्वारे त्याच्यावर ॲक्शन होईल। CBIची आम्ही त्याच्यामुळे चौकशी मागतोय की नेमकी घटना काय घडलेली आहे, या घटनेमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे का, या घटनेमध्ये कोण सहभागी आहे का। पण याची चौकशी 100% झाली पाहिजे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल। येणाऱ्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मी लावून धरणार आहे। पण आता सध्याच्या घडीला प्राथमिकता आमची एवढी आहे की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे। सर्वच महापुरुषांचे पुतळे जे त्यांचाही फार मोठा सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो बघा। त्यानिमित्तानं महाराष्ट्राभर जे काही पुतळे असतील महापुरुषांचे त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित काहीतरी एखादा ठोस पावले उचलली पाहिजे शासनाने, यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील। पण आज शांततेच्या मार्गाने हा बंद आपण पाळूया अशा प्रकारचं आव्हान करतो। काय आव्हान करा? काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची उद्देशिका ही फोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची नार्को टेस्ट करा, याच्या पाठीमागे कोणत्या मनुवादी शक्ती आहेत, कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा
फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. बाबा, परंतु प्रश्न असा येतो की पुतळ्याचा सुरक्षेचा, की त्या प्रमाणात अशी असली पाहिजे तशी सुरक्षा नव्हती, अचानक कोणी येऊन जर असं होत असेल. नाही, पुतळ्याची सुरक्षा ही प्रशासनाने केली पाहिजे. काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार अनर्थ झाला असता. काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे, म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेलं आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत, CCTV चालू ठेवावा आणि पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करावी. काल जी घटना घडलेली आहे ही घटना निंदनीय आहे आणि या घटनेचे तीव्र प्रसाद परभणी जिल्ह्यात, महाराष्ट्रात उमटलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी घडलेल्या घटनेचा सर्व स्तरातून आंबेडकरी चळवळीच्या वतीनं, अनुयायाच्या वतीनं तीव्र निषेध केलेला आहे आणि परभणी पूर्णपणे बंद करून चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. अशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आंबेडकरी जनतेने केलेलं आहे. 6,500 जाती असलेल्या देशाला एक संघपणे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता ह्या लोकशाही मूल्यांनी अलंकृत करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान बहाल केलं. भारतीय संविधानाचा आज जगभरामध्ये आदर होत असताना परभणी जिल्ह्यात मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकाचे जे प्रतिकात्मक रूप आहे त्याची तोडफोड एका राष्ट्रद्रोहाने केलेली आहे. त्या राष्ट्रद्रोहानं हे जाणीवपूर्वक केलेलं, षड्यंत्रपूर्वक रचलेलं कटकारस्थान आहे. त्याचा मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे. आज आंबेडकरी तरुणांमध्ये, युवकांमध्ये, संविधानप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांमध्ये जो रोष या ठिकाणी व्यक्त होत आहे, हा रोष व्यक्त होत असताना सुद्धा आम्ही रस्त्यानं पाहत आहोत की ॲम्ब्युलन्सला हे तरुण पिढी रस्ता देत आहे आणि अतिशय चांगल्या शांततेच्या मार्गानं, परंतु आपला रोष ही आंबेडकरी जनता या ठिकाणी व्यक्त करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं ते प्रास्ताविकापर्यंत तो राष्ट्रद्रोही पोहोचू शकला, कारण ते खालच्या बाजूला ठेवलेलं होतं. या पुतळ्याच्या अधिक सुरक्षेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राष्ट्रद्रोही व्यक्तीच्या मागे कोण आहे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे, त्याचा ब्रेन कोण आहे, जाणीवपूर्वक हे षडयंत्र कुणी रचलेलं आहे हे प्रशासनानं तात्काळ शोधणं गरजेचं आहे. तर हा रोष शांत होणार आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की त्याच्या मुसक्या बांधून त्याच्यावर अतिशय कठोर अशी कारवाई झाली पाहिजे.